सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि धाडस प्रचंड वाढेल. राजकारण किंवा सामाजिक कामामध्ये असलेले अनेक लोक हे वेगवेगळ्या बैठकांमध्ये सहभाग घेतील. तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि कदाचित काही नवीन जबाबदाऱ्या देखील पक्षामध्ये मिळू शकतात. कठीण समस्यांवरती आज तोडगा निघेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी संवेदनशीलता असेल, ज्यामुळे आज तुम्ही विचारपूर्वक बोलाल. आज तुम्ही मोठ्या आणि चांगल्या लोकांचा आदर करण्यात पुढे राहाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला सरकारकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा होऊ शकतो. जर तुम्ही वेळेवरती मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतलात तर तुमचं व्यावसायिक आयुष्य भविष्यामध्ये खूप फायदेशीर ठरू शकतं. मित्र किंवा कुटुंबासोबत चांगल्या ट्रिप्सवरती तुम्हाला जायला भेटेल आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ देखील घालवाल. आज जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशील राहिलात तर त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्ही मोठ्या आणि चांगल्या लोकांचा आदर करण्यामध्ये आज पुढे राहाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या दृष्टीने नवीन व्यावसायिक संबंध आणि करार अंतिम करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कामासाठी केलेल्या ट्रिप्स आणि इतर कामांचं सहकार्य येत्या काही महिन्यामध्ये तुम्हाला फळ देईल. तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क साधून अधिक प्रभावी व्हाल. पोटामध्ये दुखण्याची तुमची समस्या कायम राहू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, नाहीतर गॅसचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला फार चांगले परिणाम पाहायला मिळतील. महत्त्वाच्या लोकांशी झालेले संपर्क तुम्हाला फायदेशीर ठरतील. व्यावसायिकांना भागीदारी किंवा सहकार्यातनं चांगला नफा मिळू शकतो. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. तुम्ही असं काही काम कराल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होईल. आज तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि पैशांची देखील गुंतवणूक करण्यात तुम्ही पुढे व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये भावंडांशी वाद झाल्यामुळे काही अस्थिरता तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तुमचे प्रेमसंबंध मात्र जैसे थे राहतील. जर तुम्ही मेहनतीने वरिष्ठांना खुश करू शकत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. आज तुमची चांगल्या लोकांशी ओळख होईल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही एखाद्या नवीन कंपनीमध्ये किंवा भागीदारीमध्ये प्रवेश करू शकता. तुम्ही व्यावसायिक प्रकल्पांबद्दल फार उत्साही राहाल आणि आत्मविश्वासाने भरलेले राहाल. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये पूर्णपणे यश मिळेल. जर एखादा कायदेशीर खटला प्रलंबित असेल तर कोर्टामध्ये यश मिळण्याची चिन्ह आहेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुमच्या जीवनसाथीदाराच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं तुमच्यासाठी हितकारक राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दूध मिश्रित पाणी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आज परिणाम देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले राहतील, परंतु ते
तुमच्या बाजूने असतील. निरुपयोगी कामांमध्ये तुमचा वेळ आणि ऊर्जा तुम्ही आज वाया घालवू नका. तुमच्या निर्णयांवरती योग्य ते लक्ष द्या. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला काही खास लोकांचं मार्गदर्शन मिळू शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी नवीन घडामोडींमुळे तुम्ही आज दिवसभर व्यस्त राहाल. काही रखडलेले प्रकल्प तुमचे पुढे सरकतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली होण्याची देखील दाट शक्यता आहे. आज तुम्हाला एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांना सहजपणे भेटता येईल. आर्थिकदृष्ट्या तुमची परिस्थिती ही समाधानकारक राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज तुमचं आरोग्य चांगलं आणि आनंदी कौटुंबिक जीवन अनुभवाल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची देखील दाट शक्यता आहे. तुमच्याकडे नवीन वस्तू येतील, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला अधिक समाधान मिळेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. मित्रांसोबत तुमचा चांगला वेळ जाईल. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवा, म्हणजे तुमचा दिवस चांगला जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायाच्या दृष्टीनं आज नवीन व्यावसायिक संबंध आणि करार करण्यासाठी हा काळ चांगला आहे. कामासाठी केलेल्या सहली आणि इतरांचं सहकार्य येत्या काही महिन्यामध्ये चांगलं फळ तुम्हाला देईल. तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकता. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये तुम्ही भाग्यवान राहाल. आज हवामानाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रणयमय राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथी किंवा सहकार्याचा पाठिंबा अर्धवट मिळेल. यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळामध्ये आणि ताणतणावामध्ये टाकेल. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही मजबूर आहात किंवा त्रस्त आहात हे कोणालाही कळू देऊ नका. प्रगती करण्यासाठी तुम्ही फार मेहनत कराल. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामामध्ये फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यापैकी काहींसाठी फारच वादग्रस्त ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं दुर्लक्षाचा सामना करावा लागेल आणि तुमचे सहकारी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करत राहतील. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही नवीन पॉलिसी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.